आणि लातूर मध्ये तर फार क्वचित त्यावेळेस उमेदवारी घोषित झाल्यानंतर काय म्हणलं इथले माजी पालकमंत्री अमित देशमुख जसं स्टेटमेंट केलं म्हणजे संभाजीला काँग्रेस उमेदवारी दिली आणि काय म्हणतात तसं स्टेटमेंट केलं संभाजीला. आता व्यासपीठावर काही बसले एक ही दिया लेकिन कैसा दिया झोप उडाली का नाही झोप उडाली तुम्ही आल्यापासून मला वाटते कुठेतरी स्वित्झर्लंडच्या तिकीट पासून गेले असतील ही परिस्थिती आहे. हे दिसणार नाही. लातूरच्या चारी बाजूचे रस्ते दुसऱ्या तिसरा कोणी गेला नाही. जिल्ह्याचा पालकमंत्री असताना संभाजी पाटील गेले. एवढे मोठमोठे खाते होते यांच्याकडे साधं त्यांना मुतारी लातूर शहरामध्ये बांधता आली नाही. ते मुतारी बांधण्याचं काम आपणच सोडून दिलं. त्यावेळेस लातूरवाल्यांना तिथे गेल्यानंतर आपण व्यापार बाजारात जातो हे त्यांना जमलं नाही. विकासाची भाषा करतात ते हात जोडले असतात. तुम्हाला आमचा जो विरोध करायचा विरोध करा. संभाजी पाटील यांना जो विरोध करायचा मला अनेक जण म्हणतात काय तुमच्या दोघांचं भांडण सगळं वाद कशाचा नाहीये तुमच्या छोट्या मनाचा आणि छोट्या बुद्धीचा वाद आहे. तुमच्याकडे संधी होती की हात जोडले डिप्युटीच्या बैठकीमध्ये खासदार साहेब तुम्ही साक्षीला काका मी त्याच्यासमोर हात जोडले. कोविडचा काळ आहे. औरंगाबादचा दवाखाना मागे पडलाय. शिवसेनेचा दवाखाना मागे पडलाय. दवाखान्यामध्ये व्यवस्था नाहीये. तुम्हाला आमचा जो राग काढायचा तो राग काढा पण दवाखान्यासाठी लागणारा निधी द्या. 1 रुपया दिला नाही जमा तर 1 रुपया काय अधिकारी आपल्याला इथे येऊन बोलायचं. या मतदारसंघामध्ये आल्यानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जेवढे सरकारसाठी फेटे काढले तेवढ्याच तरी खडी टाकायची होती. या निलंगा विधानसभा मतदारसंघामध्ये टाकली जाऊ खडी. कोणतं काम या लोकांनी केले काहीच केलं. बोलत असताना अरविंदला विचारले अरविंद निलंगा तालुक्याचा खारीचा वाटा असणारे 1 लाख मताची लीड मग सिंहाचा वाटा म्हणजे काय हा प्रश्न काही अरविंदला विचारला. त्याचं उत्तर काही देतो. लातूर शहरातून मताधिक्य देण्याचं काम हा संभाजीकडे केलेलं आहे. हा सिंहाचा वाटा असणारे खासदार साहेब वाघाच्या नवड्यात झालेली हात मोदींनी दत्त ही जात आमची हे छत्रपती संभाजीराजेंचं वाक्य होतं. हे मी आपल्याला सांगतो. त्यांच्या नवड्यामध्ये हात घालून भारतीय जनता पार्टीला मताधिक्य देण्याचं काम आम्ही करणार आहे. हे लक्षात आम्ही आपल्याला देतो. भूमिका आम्ही असणार आहे. आम्ही त्या ठिकाणी मताधिक्य देऊ पण मताधिक्य तिथेही आणून देण्याचं काम आम्ही करू. हा विश्वास हा निश्चय आमचा 3 दिवस झाले. 3 दिवस किती दिवस झाले आपल्याला येऊन 3 दिवस झाले. वातावरण बदलले का नाही. चित्र बदललं का नाही. याला अजून इलेक्शन आपल्या बाजूने आहे कारण उन्हाळ्यात दिवस इलेक्शन आहे बरोबर आहे का नाही. 45 डिग्री मध्ये इलेक्शन वगैरे खासदार साहेब सध्याचा फिल्म बाहेर येऊ शकत नाही. वाराचा लागतो इथं असं 45 डिग्री मध्ये बाहेर फिरणारा कधी आपण मागं बसलो आपल्याला देवाला नाही मिळालं नाही. जसं 20 वर्षापूर्वी आपण जसं मला घडवलंय तसं आजपर्यंत आहे. कोविडचा काळ होता. गाडीतून उतरले आपण त्या कोविडच्या काळामध्ये काय करत होतो हाताला सॅनिटायझर मारत होतो बरोबर आहे का. त्यावेळेस त्या गाडीतून उतरले आणि पुढे गेले. निलंगेकर साहेब वाचले होते. त्यांना भेटायला त्यांच्या घरी कुटुंबाला भेटायला असते. आम्ही होतो बघितलं. तिथल्या लोकांनी सांगितलं की बोला सॅनिटायझर हाताला नाही गाडीला सॅनिटायझर मार. म्हणजे एवढं जपायचं काम. आणि कोविड मध्ये कधी कोविड झाला काय झालं माझी तर परिस्थिती आपल्याला अनेकांना माहिती नाही. माझी परिस्थिती
कधी मुंबईला जाऊन ऍडमिट केलं मलाही 2 दिवस कळालं नाही, पण या सर्वांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी होता. ह्याच्यातून माझं शुगर किती होता 20 ला काहीतरी माझा स्कोर होता.